आपल्या भारतीय संस्कृतीत खूप वेगवेगळे सण येतात. प्रत्येक महिन्यात जवळजवळ एक तरी सण येतोच. या सणांची ओळख, त्यांचं महत्त्व आपल्या मुलाला लहान वयातच कळणं गरजेचं आहे. कारण असं म्हणतात, लहान वयात जे संस्कार होतात तेच शेवटपर्यंत टिकतात. आणि म्हणूनच आपण शाळेत सगळे सण साजरे करायचा प्रयत्न करतो. त्याची माहिती, महत्त्व, पारंपरिक पद्धतीने सण साजरे कसे करावेत याची माहिती देखील मुलांना देतो. शाळा सुरू होते आणि पहिला सण साजरा केला जातो तो म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी आपण छान पालखी सजवून पालखी सोहळा घेतो. वारकरी संप्रदाय हा फार जुना संप्रदाय आहे. याची महती आणि महत्त्व मुलांना सांगितले जाते. मुले पारंपरिक मंगलवेशात शाळेत येतात. डोईवर तुळस आणि मुखाने विठूचा गजर करतच मुले पालखी सोहळ्यात सामील होतात. नंतर पंढरपूरला मिळणारा लाया साखर फुटाणे याचा प्रसाद घेऊन पालखी सोहळ्याची सांगता होते. गुरूंना वंदन करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे ही तर प्राचीन परंपरा. गुरुच्या आज्ञेत राहणे हे तर प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य. हेच पार पाडण्याचा संस्कार म्हणजे गुरुपौर्णिमा होय. गुरुची महती सांगून काही श्लोक म्हणून आपण गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो. फार पूर्वीच्या काळापासून नागपंचमी हा सण वारुळाला जाऊन साजरा केला जात होता. पण आता पर्यावरणाच्या दृष्टीने नागाला मारणे किंवा नागाला धरणे हे घातक मानले जाते आणि म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये इको फ्रेंडली पद्धतीने नागपंचमी हा सण साजरा करतो. तोही मुलांकडनं साजरा करून घेतो. नागाची प्रतिमा काढतो, ती छान सजवतो आणि मग त्या नागाच्या प्रतिमेची पूजा करून नैवेद्य दाखवतो. भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातला गोडवा जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी घरी बनवलेली छोटीशी राखी मुली आणतात, मुलांना बांधतात आणि मुलेही मुलींना काहीतरी गिफ्ट देतात. यातून काय निर्माण होतं तर वेगवेगळ्या घरातून आलेल्या मुलांच्या मध्ये एकमेकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध जपणे, एकमेकांचे रक्षण करणे यासारख्या भावना निर्माण होतात. मग येते मुलांच्या आवडत्या कृष्णाची जन्माष्टमी. या दिवशी कृष्ण जसा सगळ्या सवंगड्यांच्या मदतीने एकावर एक थर रचून दहीहंडी गवळणींच्या घरातली फोडायचा, तशीच आमची मुलंही एकमेकावर छानपैकी थर रचतात. मुली फेर धरून नाचतात आणि सगळे मिळून फोडलेल्या दहीहंडीतले दही पोहे खाऊन आनंद साजरा करतात. आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मुले त्यांच्या परीने छोटी छोटी भाषणे करतात आणि आपली कृतज्ञता व आदर शिक्षकांच्या प्रती दाखवण्याचा प्रयत्न करतात. नवरात्र हा सण खूप छान पद्धतीने आम्ही साजरा करतो. देवीची 9 रूपे आणि त्यांचा महिमा मुलांना सांगितला जातो. पारंपरिक पद्धतीने होणारा हातगा म्हणजेच भोंडला साजरा करून तसेच दुर्गेचे रूप घेऊन दुर्गा दौड घेतली जाते. नवरात्रीत कन्यापूजन केले जाते आणि नवरात्राची सांगता होते. दिवाळी हा तर सर्वात जास्त आणि आनंदाचा सण, नातीगोती सांभाळणारा आणि सर्वांना एकत्र आणणारा सण. या दिवशी आम्ही शाळा सजवतो, रांगोळ्या काढतो, आकाशकंदील लावतो आणि तेही मुलांच्या मदतीने. मुले आईवडिलांच्या मदतीने तयार केलेले आकाशकंदील घेऊन येतात आणि शाळा छान सजून पणत्या लावून फराळ करून दिवाळी साजरी केली जाते. दरवर्षी 14 जानेवारीला येणारा संक्रांत हा सण देखील आपण स्कूलमध्ये साजरा करतो. या सणाचं महत्त्व मुलांना सांगून समजावून सांगतो. मुलांकडून पतंग बनवून घेतो, पालकांनाही सामावून घेतो, हळदी कुंकू घेतले जाते, तिळगुळ वाटला जातो आणि संक्रांत साजरी होते. प्रजासत्ताक दिन हा तर अभिमानाचा आणि आपल्या गौरवाचा दिवस. हाही दिवस खूप उत्साहाने शाळेच्या ग्राउंडवर साजरा केला जातो. त्याच्या आधी झालेल्या स्पोर्ट्समध्ये ज्या मुलांचे नंबर आलेले असतात त्या मुलांना बक्षीस वाटप केले जाते. मुलं छोटी छोटीच त्यांच्यासारखीच पण इंग्रजीतून भाषणे करण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांची वाहवा मिळवतात. 26 जानेवारी हा सण खूप अभिमानाने आम्ही ग्राउंडवर साजरा करतो. होळीसारखा सगळ्या रंगांचा असलेला सण
हाही सण आम्ही मुलांबरोबर साजरा करतो. पण हा सण साजरा करताना एका गोष्टीची दखल घेतली जाते, ह्याच्यामध्ये एक नॅचरली रंग वापरले जातात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये पाणी वापरलं जात नाही. पाण्याशिवाय देखील आपण होळी साजरी करतो, ती पण नॅचरली रंग वापरून. अशा पद्धतीने मुलांच्या मनावरती निसर्गाचं, पाण्याचं महत्त्वही बिंबवलं जातं. या मुलांमध्ये खूप मुलं आनंदाने सहभागी होतात. अशा पद्धतीने वर्षभर अभ्यासाबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जातो.